त्यांच्या बाजूने निकाल लागला की ते कोर्टाला खूप चांगलं म्हणतात, त्यांच्या विरोधात निकाल लागला की कोर्टालाही मार्गदर्शन करतात, कोर्टावरही आरोप करतात, शिव्या देतात, निवडणूक आयोगालाही शिव्या देतात. ही त्यांची जी काही वृत्ती आहे. शिवसेना नेमकी कोणाची तो एक चर्चा चालली होती, निकाल लागणार होता, परंतु तो निकाल आता पुढे गेलाय. पण या सगळ्यावर संजय राऊत यांनी टीका केलेल्या आहेत की हा पक्ष विलीन करावा लागेल, मग तो भाजपमध्ये किंवा प्रहारला. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे. आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिलेत. त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे. आता राहिली ती बाजू न्यायालयाची. यापूर्वी देखील विरोधक असंच म्हणत होते की हे सरकार घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. परंतु आपल्याला माहीत असेल की जेव्हा माजी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे. सरकार घटनाबाह्य नाही आणि हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. परंतु हे काय दररोज जे पूर्वी म्हणत होते घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार, ही आता पुन्हा ती रिपीट कॅसेडी आहे ती ते वाजवत आहेत. पण मी आपल्याला सांगतो की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आज जर पाहिलं तर 57 आणि 3 60 आमदार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही धनुष्यबाण घेऊन ही निवडणूक लढवली आणि 60 आमदार लोकांनी निवडून दिले. आणि जे आमच्यावर घटनाबाह्य म्हणणारे त्यांचे 20 आमदार निवडून आलेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे. झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे. जिल्हा परिषदमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे. झालेल्या नगर परिषदामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे. त्यामुळे लोकांनी शिवसेना कुणाची याचं उत्तर दिलेलं आहे. आता मी एवढंच सांगतो की त्यांच्या बाजूने निकाल लागला की ते कोर्टाला खूप चांगलं म्हणतात, त्यांच्या विरोधात निकाल लागला की कोर्टालाही मार्गदर्शन करतात, कोर्टावरही आरोप करतात, शिव्या देतात, निवडणूक आयोगालाही शिव्या देतात. ही त्यांची जी काही वृत्ती आहे ही त्यांची या सगळ्या आता सुनावणी जी सुरू आहे त्यामधून दिसून येते. त्यामुळे आम्ही काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे आणि जो न्याय आहे तो न्याय ज्याच्याकडे मेजॉरिटी असते. आता आणि बरं दुसरी गोष्ट, डिस्क्वालिफिकेशन जे म्हणतायत त्याचा टेन्युअर पण संपला आहे आमदारांचा. त्यामुळे ते कुठल्या जगतामध्ये आणि कुठल्या जमान्यात वावरतायत मला माहीत नाही. परंतु डिस्क्वालिफिकेशनची मागणी करताना त्यांनी हाही विचार करायला पाहिजे होता. आज मला वाटतं कोर्टाने बरंच काही त्यांना प्रश्नातून विचारणा केलेली आहे आणि त्याची उत्तरं नव्हती त्यांच्याकडे. मी हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे याच्यावर जास्त सखोल बोलू इच्छित नाही. पण आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.